हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवली आहे म्हणजे मोडांची उसळ. आणि हे मोड आहेत तर ते आहेत हुलग्याचे. तर हुलगे तसे तर खूप पौष्टिक आहेत आणि सगळ्या प्रकारचे मोड कडधान्य वगैरे खावेत, ते खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात. तर आज मी हुलगे आहेत तर ते रात्री भिजत घातलेले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला पाण्यातून काढलं आणि त्यानंतर मग मोड आणण्यासाठी म्हणून डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये ठेवलं होतं. तर त्याला आता छान मोड आलेत. तर आता त्याचीच मी भाजी बनवणार आहे. तर अगदी लपथबी अशी, म्हणजे एकदम सुकी उसळ पण नाही आणि पातळ कालवण पण नाही, लपथबीशी भाजी बनवणार आहे. तर हे 250 ग्रॅम पावशेर हुलगे आहेत. तर ते मी कुकरमध्ये घेतलेत. त्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घातले. त्यानंतर आपल्याला आता याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हुलगे तसे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळं एखाद शिट्टी एक्स्ट्राच करायची. त्यानंतर त्याच्यासाठी थोडंसं वाटण बनवते मी. तर एकच कांदा घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर. तर या 3च गोष्टी आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे. तुम्ही त्यात चिरून घातलं तरीही चालतंय, पण नंतर शेंगदाण्याचं कूट थोडंसं घालावं लागतं, म्हणून मी आज बस फक्त हे वाटणच बनवलं आहे. शेंगदाण्याचा कूट घालून नाही बनवली आहे आज ही म्हणजे भाजी. तर आता ते वाटण वाटून झाले तोपर्यंत इकडं आपलं हुलगे शिजून पण रेडी झालेत. तर आता तुम्हाला दाखवते मी. अगदी छान सॉफ्ट असे आपले हे हुलगे शिजलेले आहेत आणि त्याचं काय एखाद शिट्टी जरी जास्त झाली ना तर त्याचा गाळ काही होत नाही आहे, असे अख्खे अखंड राहतात म्हणजे मोड हे. तर त्यामुळं बघू शकता, मी अशी जास्त त्यामध्ये रस्सा भाजी करणार नव्हते, त्यामुळं थोडंसंच पाणी घातलं होतं, तेवढ्याच पाण्यात शिजवलेली. आणि त्यानंतर आता करूयात त्याच्या फोडणीची तयारी. तर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घातलंय तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग आणि कढीपत्ता घातलाय. त्यानंतर या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत, तर त्या अगदी ओबडधोबड जाडसर अशा मी कुटलेल्या आहेत. त्यानंतर 2च हिरव्या मिरच्या, त्या फक्त मधून त्याला काप दिला आणि 2 तुकडे केलेले आहेत. अशा त्या 2 मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत. त्यानंतर आपण जे आत्ता कांदा टोमॅटोचं वाटण बनवलं होतं तर ते घालूयात. आता हे वाटण कच्चं आहे आणि टोमॅटो आणि कांदा दोन्हीमध्ये पाण्याचा अंश असतो, तर ते थोडंसं आता चांगलं भाजलं जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर लसणाला आपल्या छान तडका बसलेला आहे, त्याचा कलरही खूप छान झालेला आहे. आणि आता आपण हे कांदा आणि टोमॅटो याची जी वाटण आहे तर तेही आपण अगदी खमंग भाजून घेणार आहोत, कारण जसं आपण मसाला भाजून घेऊ तशी भाजीची टेस्ट ठरत असते. तर त्यामुळे आता तेल सुटेपर्यंत अगदी मी त्यातला पाण्याचा अंश पूर्ण जाईपर्यंत ते वाटण परतवून घेतलं आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा, धनाजिरा पूड अर्धा चमचा, हळद आणि अगदी पाव चमचा मी गरम मसाला पावडर घातलेले आहे. तर तुम्ही जो कोणता मसाला खात असाल, म्हणजे चटणी म्हणजे मिरची पावडर असेल, कांदा लसूण असेल, घाटी मसाला असेल, तर तो तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर आता ते मसाले आपल्याला वाटणासोबत परतवून घ्यायचे. तर कढईला लागू नये म्हणून मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता ते वाटण मी परतवून घेणार आहे. तर बघू शकता, आता बाकी आपला मसाला छान परतवून झाला आहे, साईडनं तेल सुटायला लागले. तर आता घालूयात हे शिजवलेले हुलगे. तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी होतं. तुम्हाला जर याची पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी एखाद ग्लास अजून वाढवू शकता. फक्त यामध्ये ना पाणी गरमच घालायचं. थंड पाणी घातलं की थोडीशी भाजीची टेस्ट कमी येते. तर त्यामुळं शक्यतो गरम पाण्याचा यूज करा. आणि जर तुम्हाला सुकी उसळ बनवायची असेल तर उसळ जर बनवायची असेल तर त्यामध्ये पाणी अजिबात घालू नका, असंच परतवून घ्या. तर आता बघू शकता त्या भाजीला छान अशी म्हणजे उकळी आलेली आहे. आणि आता त्यामध्ये घालूयात कोथिंबीर. तर या काही अशा उसळी असतात ना की त्याला आपण जेवढी कोथिंबीर घालू ना तेवढी त्याची टेस्ट. तर आज फक्त या कोथिंबीरीनं भाजीला एवढी सुंदर टेस्ट आली होती. तर तुम्ही नेहमी म्हणजे मटकीची उसळ करा किंवा ह्या अशा हुलग्याची करा, कुठल्याही मोडाची उसळ करा तुम्ही, आणि त्याला म्हणजे कोथिंबीर थोडीशी जास्त घाला, बघा त्याची टेस्ट खूप छान लागते. तर अशा प्रकारे मी आपली भाजी शिजवून घेतलं. तर कसं हुलगे शिजलेले होते त्यामुळे काय त्याला फार आता उकळवायची गरज नाही लागली. तर एक 5 मिनटं फक्त मी उकळवून घेतलं आणि आपली आता ही उसळ रेडी झालेली आहे. तर मी बनवलेली ही हुलग्यांची भाजी, याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा.
तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.